तर भावानो आमचं इथं जेवण वगैरे झाले, पार्टी वगैरे झालेलं आणि शीतपचं बघा. ए भावा मस्त होतं ना चायनीज. काय चायनीज आहे? चायनीज यायला नाही तर भावा ठेव. अरे काय ल तुकला तुकला तुझ्यावर चाला. तर हॅलो गाईज. अंडी अबे नको नको आज लेडीज ते अंडी बिंडी वेस्ट नको. टायरात भरून त्याला मारू. तर आज किकीचा बड्डे आहे, तर आज ब्लॉग करतोय आम्ही. तर एवढंच की आज ब्लॉग पडणार आहे कारण जर बिझी होतो. कॉलेज असतं, जिम असते, शूट असतात, परत एडिटिंग असते, प्लस ब्लॉगचे शूट असतात, ब्लॉगची एडिटिंग असते. मजबूत स्ट्रगल चालू आहे. तर बघू कसं काय मॅनेज होतं तसं मी करत जातो. सगळं करायला लागते, बघू. तर लाईक करा आणि लाईक केल्यावर मोटिवेशन पण भेटतं. तर पोचपालापूर लाईक करा. आणि आज ह्या भावाचा बड्डे आहे, तर भावा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चल तिकडे हॅपी बर्थडे. ए तर आज बड्डे असल्यामुळे आज पार्टी पण आहे, तर तिथं जाऊन बघू कसा काय विषय होतोय. नंतर याच्या फक्त शर्ट बघा काय. नंतर मला मी आधीच बोललेलो कपडे नीट घालून नाही मी फालतू. बघ विषय कसा माहिती का भावा, आपण केक वाया घालवतो, खायला काय भेटत नाही. त्यापेक्षा आहे ना खाल्लेलं ती सोड, ती सगळं वेस्टच जाणार पाहिजे. हे कसं वाटतं तुला? शेण वेस्ट वेस्ट यार यूज तरी होईल ना तुला. नको नको. हे बघ किती काय झालं तरी पण ते वेस्ट करण्यापेक्षा त्यापेक्षा ते दुसऱ्याला दिलं परवडत. आपणच खाऊ. काय शेण? शेण नाही रे बायल्या, हे आपलं काय ते केक वगैरे आपणच खाऊ. तर केक वगैरे आज काय फासणार वगैरे काय नाही. सगळे बड्डे झाले ते वेगळे बड्डे होते. आता मेन बड्डे आहे 3 जानेवारीला. शेण काय मी भावा गाईला सांगणार हाग म्हणजे हाग. मला माहिती नाही तू हाग. ती गाय पण बोला अरे यार आता नाही मला माहिती नाही तू हाग, मेरे को नाही पता. तू आज जे करणार तुझ्या बर्थडे दुप्पट होणार. आम्ही घेतलाय केक. केकचं नाव काय? डच. आणि ह्याचं नाव काय सांग बस. चल मी तुला केक देतो. ह्याचं नाव काय? डिलिशियस हार्ड. डिलिशियस हार्ड आहे तो. हार्ट नाही, हर्ट आणि हार्ट असतं ते. काका ओळखलात काय? नाही ओळखलात? हार्ड आहे ना. काकाने इज्जतच काढली. तर आज आपल्या सोबत आहे शीतप. अगं बाई वहिनी हे बा आयब्रोज. नंतर हा बर्थडे ह्याचा बायल्याचा बर्थडे आहे. अंकुश बायल्या, सोहम बायल्या, राजपरापर रूप आणि पाठी बोलतो तोच मोठा सुरज बाईले. अध्यक्ष अंकुश दादा, आगंदारी मुक्तागावचे अध्यक्ष शीतप. आणि हा पण एक आलेला आहे रूच पारोपर रूच. तर आम्ही आता आलेलो आहे आता शिंदे मळ्यात. तर भैया जे महाग असेल ते घेऊन या प्लीज. यार या भैया भेट रे काय बाईल्या सारा पर्सनल नाही. कशाला मारतोस रे त्याला? तो लहान असलं कशाला मारतोस त्याला? बाईल्या साला लहान आहे ना तो. हा एक करी एक कसं करतोस ते? अरे कशाला अंकुश साला हागऱ्या काय पण दाखव. अरे थांब ना 2 मिनिट. हो हे काय कशाला आणला? हॅपी बर्थडे. थांब जरा. हे मारतील, खायला देणार नाही, भांडी घासायला लागेल. तुला केक कापायचा असेल लवकर चल. ए बस झाला हॅपी बाय बस 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 चला अंकुश भाऊ पुकळ्या लागतील तर थुकू नको बाईला साला. अंकुश असा आहे असा आहे. अरे काय फालतूगिरी करता? आपण हॉटेलला आलोय, काहीतरी इज्जत ठेवा. ए दे ए थांब ए त्याला दे कट करायला देतो. ए विचारायला दे. आईचा लाडका येते. आईचं पिसळवणी केली. अरे गप हळू साल्यानं. अरे गप. आई साल्याकडे जातील तिथे इज्जत काढतील साले बायले साले. नाही मला दे पहिला. थांब त्याला भरू दे. थांब अंकुश थांब ना साल्या. बरोबर आहे असं करू नको. थांबतो शिवा घालत जाऊ. भरवा झाला मस्त आहे बा. हे त्याला भरू नको संपल. हे सोम
त्याला भरव एक खा नाही तर तू बाहिल्या हा एक खाऊ नको इकडे इकडे खाऊ नको बस काय हे सोम अरे काय फालतूगिरी करतो हातबीत कशी लावतोय अरे मग वाशम भावानी डायलॉग का म्हणला होता काय खाताना ब्लॉग नको बनवू सगळे बकासूर आहे खाताना आपण भाऊ आपण व्हिडिओ कशासाठी बनवतोय आधी सांगायचं बघा माझं तोंड आपण जरी बकासूर असं ना आणि एखाद्याच्या फॅनच्या आपण जर आजूबाजूला गेलो तर स्वतः बोलवलं आपल्याला माझ्या घरी जेवायला या. हा तर तुम्ही आहे ना आम्हाला जेवायला घरी बोलू शकता आम्ही येऊ आम्ही तसे लाजमी सोडलेले आहे फक्त 2 दिवस आई सांगा म्हणजे आम्ही फक्त काही ज्यांना ज्यांना म्हणजे आवड असेल की ह्यांना घरी जेवायला बोलावावी तर त्यांनी कमेंट मध्ये सांगा की तुम्ही आमच्या घरी जेवायला आम्ही नक्की येऊ आम्ही काही लाजबीज सोडलेले आहे फक्त 2 दिवस आधी कॉलेजला सुट्टी काढायला हा 2 दिवस आधी सांगा आणि तसं सकाळी सांगा कसं मग सकाळी मम्मीला घरी जेवण नको करायला सांगू दे जेवण नाही करायचं हो हा सकाळपासून उपद्रव येतो रात्री आणि फक्त एवढंच करा जास्त करा आम्हाला जेवायला बोलवावं आणि आमची हा तर अशी पण इच्छा आहे की जेवण बोलवावं आणि पहिलं जेवण आम्हाला चिपळूण मध्ये असावं ते ऐका ना चिपळूण मधलं कोणीतरी बोलवावं बस आणि हॉटेलवाल्याने बोलवलं नंतर तो जेवायला बाबा कुठं परवा लग्नाची ऑर्डर आहे इथं ना बाईला आता घरी डायरेक्ट ते पण हा आणि भावनो व्हरायटी ठेवा असं चिकन बिकन पाहिजे हा काय त्याशिवाय आम्ही येत नाही येणार तुम्ही काही करा तुम्ही फक्त चटणी दिलं चटणी पात दिलं तरी पण आम्ही येऊ काय विषय ना पण बोलवा तर गाईज आता वेदू गेलाय तर हात धुवायला आणि आम्ही त्याच्या सॉस मध्ये आता हे मिक्स केलंय सगळं थांब थांब सोड 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 चटणी टाक चटणी टाक या केक केक टाक केक टाक केक ए नको नको ए नको झाला संपा हे आला आला ठेव 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 वा अरे तिकडे अरे शिसाला काय टाक हा आणि चला खावा ये तुला तुला पाहिजे मग तरी पण घे नको नको तरी पण ए नको जास्त नको रे टाकू ते घाण लागतं ए भाऊ विदू तुला चॅलेंजेस देऊ एक अख्खं सूप म्हणजे हे ना एका घटक्यात पिऊन दाखव 500 रुपये भाऊ हे एवढा हा घे चल पहिले 500 काय दिलं नाही चल 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 घे अरे अंकुश स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम नाही संपवतो टॉप टू बॉटम जास्त घे हा घे चल हा घे पी 1 2 3 गो हे खायला सूप बरोबर नाही बनवला बरोबर नाही बनवला केक टाकलात ना हे नाही खा हे या घाणीने अरे बाबा ते सूप बदलून तेव्हा साखर टाकली होती मग तो गोड लागते ती अंकुश असं नका रे करत अण्णा बरोबर कोण अण्णा का असं वागतोय हा शी यार मला जगायची इच्छा नाही राहत तर भावानो आमचं इथं जेवण वगैरे झाले पार्टी वगैरे झालेलं आणि सीतपचं वाग ए भावा मस्त होतं ना चायनीज काय चायनीज आहे चायनीज यायला नाही तर भावा ठेव अरे काय ल तुकला तुझ्यावर अरे तुकला ह्याच्यावर हॅलो पडलास कसा अरे बघ कुठं तरी बघ अरे तू का असं वाटतंय त्या बॉक्स मध्ये बॉस इथं तू पडलास कसा मस्ती ना सगळ्यांनी तू पडलास कसा हाच डायरेक्ट गेलो तर काय आम्ही चायनीज पार्सल घेतलंय
हे भाऊ तू मला पडलास कसा? अरे गोळा आला इकडे नाही पडला बेकार तिने ना अंकुशवर एवढा फवारा त्रास. खाली चला तर काही घेतलं झालंय आणि आम्ही आता खाली जातोय. तर भावानो झालेले अशा तऱ्हेने पार्टीचं भाव थँक्यू आम्हाला पार्टी बिटी दिल्याबद्दल. तर असंच सदैव आमच्याकडे कृपा ठेव. तर लेट जो पार्टी वगैरे झालेल्या वाचपाला प्रूफ करून. तर भावा थँक्यू. एक तर भावा चल भेटू. जास्त पाण्याने नाही ओढलं पाठी आपटलो. तर भावानो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठा करा. मला माहिती आहे ब्लॉग कमी झालाय, छोटा झालेला आहे. पाठी बंद कर काय थंडी लागते. ओके तर मला माहिती आहे की ब्लॉग छोटा झालेला पण ऍडजस्ट करा बिकॉज काही न टाकणार काहीतरी आम्ही टाकलेलं आहे. सो एन्जॉय करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सगळं करा. वरपाला यूज करा आणि बाय. काय असा वाटतोय आता फ्रीज मधून बसून आलोय. हा एवढी थंडी. कोलंबी झाली असं नाही पापलेट पापलेट. तर बाय.